नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. हे आमचे जे सगळे स्टुडंट्स आहेत, सो आज त्यांचं खऱ्या अर्थाने क्लासचा शेवटचा दिवस आणि कामाची सुरुवात असे दोन्ही दिवस त्यांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात अनेक शंका आहेत. सो तुझ्याशी गप्पा मारून त्यांना ती सगळी उत्तरं मिळतील. तर आम्हाला ना सुरुवातीला तुझी सुरुवात ऐकायला आवडेल की नक्की ही सुरुवात कुठून झाली किंवा काय या क्षेत्रामध्ये कसं यावंसं वाटलं आणि हे सगळं. सो मी जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे अगदी शाळेत होतो, 2री 3री वगैरे, पहिली असेल ॲक्च्युली. तर तेव्हा ते शाळेमध्ये जे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आणि एलोक्युशन, रेसिटेशन वगैरे ते कॉम्पिटिशन्स होतात, तर त्याच्यात मला बाबा दरवेळी काही ना काहीतरी प्रिपेअर करून पाठवायचे आणि मग ते मला खूप आवडायचं. सो त्यांना असं वाटलं की हा चांगलं करतोय. तर मग लहान मुलांचे तेव्हा पुण्यात असे ऑडिशन्स वगैरे व्हायचे छोट्या छोट्या रोल्स वगैरेसाठी. तर मग मला बाबा तिकडे घेऊन जायला लागले, आई बाबा. आणि मग एकातनं एक असं ऑडिशनमधनंच एक असं सुरू होत 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 म्हणजे दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. आणि मग मी तेव्हा एक झी टी व्हीवरती रिश्ते नावाची एक सिरियल होती. सो त्या सिरियलसाठी मी ऑडिशन दिलेली आणि तिकडे सिलेक्ट झालेलो. सो तिकडे ती आमची शॉर्ट फिल्म होती जी डिरेक्ट केली होती ऋषी देशपांडे म्हणून एक डिरेक्टर आहेत, त्यांनी डिरेक्ट केली होती.
सो त्याच्यात मधुरा वेलणकर आणि मी असे दोघं होतो आणि आय वॉज लाईक व्हेरी स्मॉल, मी 4थीत वगैरे असेल तेव्हा. आणि मग ऋषी काकाला माझं काम खूप आवडायला लागलं. सो ही केप्ट ऑन रिपीटिंग मी. त्याच्या खूप प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी मला त्याच्यानंतर रिपीट केलं. आणि असंच एक प्रोजेक्ट होतं ज्याचं नाव होतं, त्या सिरियलचं नाव होतं ओवी नाव. तेव्हा हंगामा चॅनल नवीन आलेला. सो त्याच्यावरती एक ओवी नावाची सिरियल होती जो ऋषी काका डिरेक्ट करत होता. सो त्याच्या जो प्रोडक्शन मॅनेजर होता अतुल चावरे म्हणून, तो आणि गौतम जोगळेकर हे खूप चांगले मित्र होते. सो त्यांनी गौतम दादाला सांगितलं की पुण्याचा एक मुलगा आहे, तर तू त्याची एकदा ऑडिशन घेऊन बघ काय वाटतंय ते. कारण की पक पक पककसाठी जवळपास 200-250 मुलांची ऑडिशन झालेली. सो मग ते असे वन लास्ट ट्राय म्हणून ते आले आणि मग ऑडिशन झाली आणि मग लगेचच ते म्हणले की आपल्याला करायचंच आहे. आणि ऑक्टोबर महिन्यात आमचं शूटिंग होतं. तेव्हा मला भारी यासाठी वाटलं होतं की मला टर्मिनल एक्झाम बुडवायला मिळणार होती. सो ते एक मला भारी वाटत होतं. सो या दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि मग पक 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 नंतर लाईक थिंग्स सुरू झाल्या त्या गोष्टी. पण म्हणजे त्यातला जो चिखलू आहे आणि सक्षम, सो यामध्ये काय साम्य आहे? मुळात मला एकतर भाषेवर तू कसं काम केलं होतं किंवा तुमचे काही वर्कशॉप झाले होते का किंवा कसं? सो माझी पहिलीच फिल्म असल्यामुळे खूप तयारी करायला लागत होती. आणि मी तेव्हा ऑलमोस्ट एक महिनाभर गौतमदाकडे राहत होतो. सो आम्ही रोज रात्री स्क्रिप्ट अख्खी वाचायचो. म्हणजे सगळे सीन्स, म्हणजे द होल स्क्रिप्ट वी यूज टू रीड टुगेदर. आणि एक 10 दिवसात मला अख्खं स्क्रिप्टच पाठ झालं होतं. आणि ते बोलून आणि ते सगळं हे करून ना आमचं सगळ्यांचं आमच्या सगळ्या गँगचं एक वर्कशॉप पण झालं होतं जिकडे, कारण आम्ही ओळखत नव्हतो आणि ती केमिस्ट्री दिसायला स्क्रीनवरती पाहिजे होती. सो मग आमचं एक वर्कशॉप होतं तिकडे आणि मग आम्ही सगळे एकत्र भेटलो आणि मग आम्ही सगळ्यांनी अनेक वेळा स्क्रिप्ट वाचली. सो आम्ही जेव्हा सगळे सेटवरती गेलो आम्हाला सगळ्यांना अख्खं स्क्रिप्ट माहिती होतं. म्हणजे सगळ्यांचे डायलॉग्स माहिती होते सगळे. म्हणजे मी इनफॅक्ट एकदा दोनदा नाना काकाला पण सांगितलं की हे तुझी लाईन बरोबर नाही आहे. त्यामुळे मला कारण ते अख्खं पाठ होतं, कारण की आम्ही रोज ते वाचायचो. सो मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये गौतम दादाचा खूप मोठा रोल आहे. आणि म्हणजे ऑब्व्हियसली नाना काका पण त्या दोघांनी खरं तर मला एवढं तेव्हा ग्रूम केलं किंवा एवढं मला त्यांनी शिकवलं की लाईक सिम्पल थिंग्स आहेत. कारण मी सेटवरती असं कधीच मोकळा बसत नाही. आय एम ऑलवेज ट्राईंग टू एक्सप्लोअर एव्हरीथिंग आणि सगळं. सो तेव्हा पण ना मी, आणि तेव्हा तर फिल्मचा कॅमेरा होता, म्हणजे आता तर इट्स ऑल डिजिटल, पण तेव्हा आम्ही लाईक नेगेटिव्हवरती शूट करत होतो. सो ते एक वेगळा बॉलगेम होता, कारण की म्हणजे माझ्याकडनं काही चुका होऊ नये अशी मला गौतमदानी आधीपासूनच सांगितलं होतं. कारण की तो एक नेगेटिव्हचा डब्बा म्हणजे तो म्हणजे त्या वन रील जर तुम्ही डेलाईटमध्ये शूट करताय तर त्या एका रीलचं काहीतरी 12,500 रुपये तेव्हा किंमत होती. आणि रात्रीचा जो होता 500D त्याला म्हणायचं त्याची काहीतरी 15-16 हजार रुपये होती. सो असे तो म्हणला तो मला गौतमदा त्यामुळे सारखं सांगायचं की हे आपल्यामुळं काही होऊ नये, बाकी टेक्निकली झालं तरी ठीक आहे, पण आपण अशी काळजी घ्यायला पाहिजे की आपल्यामुळे नुकसान नको व्हायला. कारण की तेव्हा बजेट्स पण कसे असे हार्डली असायचे आणि सगळ्या गोष्टी होत्या. सो त्याच्यातनं मला हे खूप शिकायला मिळालं की तुम्ही तुमच्या काय म्हणतो आपण, तुम्ही तुमच्या क्राफ्टवरती तुमची मास्टरी कशी आणायला पाहिजे ना, हे आपण अशा ह्याच्यातनं शिकत गोष्टी आपण लाईक एक्सपिरियन्समधनंच आपल्याला त्या गोष्टी येतात असं मला वाटतं. आणि तेव्हा पण मला म्हणजे कॅमेरा असू दे किंवा तेव्हा पण स्पूलवरती साऊंड रेकॉर्ड व्हायचा. म्हणजे आता तर ते मशीन असतं, पण पूर्वी ते स्पूलवरती साऊंड रेकॉर्ड व्हायचं. सो मी ते तिकडे जाऊन बसायचो. मी अनेक वेळाला रोल केलं आहे ते स्पूल, मी कॅमेरा रोल केला आहे, मी आयपीसमधनं बघायचो कसं दिसतं, कारण की तेव्हाचे कॅमेरे पण सगळे वेगळे होते. आणि त्याच्यात म्हणजे मी छोटा असल्यामुळे मला सगळ्यांनी इतकं प्रेमाने हे केलं. आमच्या भगभगवागचा DOP होता संजय जाधव. सो संजूदानी पण मला खूप सांगितलं. आणि ह्या सगळ्या लोकांनी ओव्हरऑल मला एवढं त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. म्हणजे जर 100ची लेन्स आहे तर त्याच्यातनं कसं दिसतं, त्याच्यातनं किती दिसतं, किती चेहरा दिसतो, आणि जर तुझी एकदम खालची फ्रेम असेल, वाईड अँगल असेल तर तुझी कसं दिसतं, इथपासून ते फोकल लेंथपासून. म्हणजे नाना का तर एवढं म्हणजे एवढा ब्रिलियंट मी कधीच एक्सपिरियन्स नाही केलं. म्हणजे ते पूर्वी टेप घेऊन यायचे, कारण तुमच्या डोळ्यापर्यंत ते टेप घेऊन यायचे आणि मग ते तुमचं फोकल लेंथ हे करायचं.
सो तो तिकडनं टेप घेऊन निघाला की नाना का म्हणायचा हां 20 फूट आणि ॲक्च्युली 20 फूटच यायचं त्याच्या इथे. म्हणजे एवढं ते म्हणजे कमालीची लोकं होती सगळी त्या फिल्मला भेटलेली. आणि मला फील व्हेरी लकी की माझं त्याच्यात सिलेक्शन झालं आणि मला लोकांना मी त्याच्यात खूप आवडलो. सो या मस्त. पण हे सगळं शिकायला खूप जास्त मिळालं किंवा एवढी सगळी मोठी लोकं होती, पण दडपण नाही आलं कधी तुला? असं भीती नाही वाटली किंवा सुरुवातीला की एवढी मोठी लोकं आहेत त्यांच्याबरोबर काम करायचं आहे किंवा हे सगळं, किंवा तू जसं म्हणाला की आधी तू मधुरा वेलणकर बरोबर काम केलं होतं, सो तुझी सुरुवातच बऱ्यापैकी मोठ्या लोकांबरोबर झाली, हे खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे पुढचे प्रोजेक्ट्स मिळत गेले. पण तरी सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं दडपण नव्हतं का किंवा ती भीती नव्हती का? मला असं वाटतं की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्यात जनरली काही इनोव्हेशन्स नसतातच, कारण की मुलं तशी निरागसच असतात. पण येस डेफिनेटली म्हणजे पकपकच्या बाबतीत तर असं होतं की माझ्यावरती इतकी जबाबदारी होती की त्याचं थोडंफार ऑब्व्हियसली टेन्शन यायचं, कारण की म्हणजे तेव्हा त्या फिल्ममध्ये जितेंद्र जोशी आणि जितूदा वगैरे सगळे लोक आहेत. सो त्यांनी मला तेव्हा इतक्या गोष्टी सांगितल्या ना की हे बघ, म्हणजे तू जितूदा तर लिटरली मला असं बाजूला घेऊन बसलेला आहे आणि म्हणलेला की हे बघ, ह्या पिक्चर जेव्हा रिलीज होईल ना तेव्हा तुला खूप लोक ओळखायला लागतील आणि हे सगळं होईल, पण ते आता तुझं किती एज आहे, तू 12 years old आहेस, करेक्ट, मग हे जे तुला लोक ओळखतील ह्याचा आपण कधीच माज नाही करायचा किंवा काय नाही करायचं, यू शुड ऑलवेज बी डाऊन टू अर्थ वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला तेव्हा इतक्या सांगितल्या. आणि मला असं वाटतं की मी तसं नाहीच आहे की कोणी आलं समोर मी त्याला ॲटिट्यूड फेकीन वगैरे, म्हणजे तो स्वभावच माझा नाही आहे मुळात. आणि मला असं वाटतं की तेव्हा टेन्शन तर होतंच, पण ऑब्व्हियसली सगळ्या लोकांनीच मला इतकं कम्फर्टेबल केलं होतं तिकडे की म्हणजे जे टेन्शन सुरुवातीला होतं ते माझं सेटवरती पहिल्या दुसऱ्या दिवशीच निघून गेलं. आणि म्हणजे गौतम दादालाच त्याचं एवढं टेन्शन होतं की तो लिटरली माझ्याशी येऊन रात्री आम्ही शेअर करायचो, कारण आम्ही सगळे डिरेक्शन टीम आणि आम्ही सगळे एकाच रूममध्ये राहत होतो, मोठी डॉर्मेटरीसारखं होतं. सो देअर वॉज नो 3 स्टार हॉटेल असं बिसं काही नव्हतं, आम्ही सगळे असे साधे राहिलेलो. आम्ही असं मोठ्या डॉर्मेटरीमध्ये आम्ही सगळे झोपायचो. आणि मी रोज आलो ना की आम्ही रोज सगळे अख्खी डिरेक्शन टीम आणि आम्ही यूज टू सिट आणि आम्ही अशी गप्पा मारायचो की आज कोणाचं काय चुकलं किंवा काय झालं, सो उद्या आपण काय बेटर करायला पाहिजे, उद्याचं आपण कसं लवकरात लवकर आपले शॉर्ट्स कसे व्हायला पाहिजेत आणि आपण कसं सो आम्ही तर रात्री सगळ्यांना यूज टू डिस्कस एव्हरीथिंग. त्यामुळे ते सकाळी सेटवरती गेल्यानंतर पण काल रात्रीच्या डिस्कशनचं एवढं त्याच्यावरती इम्पॅक्ट असायचा की नेक्स्ट डे आमच्या खूप कमी चुका व्हायच्या. म्हणजे नवीन चुकायचोच ऑब्व्हियसली, पण झालेल्या चुका आम्ही शक्यतो रिपीट होऊन नाही द्यायचो. क्या बात आहे. मला तुझं एक वाक्य खूप आवडलं की हे सगळं लहानपणीच ते संस्कार झाले मोठ्या लोकांबरोबर काम केल्यामुळे, की जसं तू म्हणाला की जितूदादा म्हणाला की यानंतर तुझं नाव होईल पण आपण हवेत नाही जायचं, आपल्याला कामं करायचीत. आणि हे बेसिकली मी न आवडतीच्या सेटवर तुला खूप ऑब्झर्व केलं की तू सकाळचा तुझा कॉल टाईम होता आणि दिवसभर तसं काही हे नव्हतं. आणि मला झालं ओके, आणि तू निवांत होता आणि जसं शांत बसून होता, तुझं जसं हे चालू होतं, तेव्हाच मला असं झालेलं की हा गेस्ट असेल, ह्याला बोलूया, ह्याच्याशी गप्पा मारायला मला नक्की आवडेल. सो मला अजून एक विचारायचं आहे की जसं लहानपणात ह्या छान छान अपॉर्च्युनिटीज आल्या, ह्याचा पुढे जाऊन म्हणजे कामं मिळताना तुला कसा फायदा झाला किंवा काय, म्हणजे किंवा आत्ता सध्याचं की ऑडिशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी सोप्या कशा आहेत किंवा काय आहे सध्याची प्रोसेस? कारण की कारण की जेव्हा पकपक पकाक आलं तेव्हा सोशल मीडिया नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे तेव्हाचं काम करण्याची पद्धत आणि आत्ताची यामध्ये काय बदल आहे, की म्हणजे तुलनेने सोपं झालं आहे का आत्ता? काय म्हणणं आहे तुझं ह्याच्यावर? नाही, ऑनेस्टली मला असं वाटतं की ऑडिशन देण्यात काही कधी लाजायची मला लाज वाटायची कधी गोष्टच नाही आली. मला इनफॅक्ट ऑडिशन द्यायला आवडतंच, कारण की तुम्हाला दरवेळी एक नवीन स्क्रिप्ट मिळते आणि मला असं वाटतं की इट इज सच अ बिग चॅलेंज की आपल्याला एक 8-10 लाईन्स बनायचे असतात आणि त्याच्यातनं आपल्याला ते कॅरेक्टर जो ऑडिशन आपली बघणार आहे, ऑब्व्हियसली द क्रिएटिव्ह ऑर द डिरेक्टर एनीबडी, ते त्या 8-10 लाईनीतनं त्याला आपण दाखवणं की आय कॅन पुल दिस ऑफ लाईक इन अ लॉंगर रन, मी हे अख्खं कॅरेक्टर पेलू शकीन, इज माझ्या दृष्टीने व्हेरी चॅलेंजिंग अँड व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. आणि मला असं वाटतं की कामं मिळण्याच्या दृष्टीने
हां ऑब्व्हियसली आता जनरली कोणी असं ऑडिशनसाठी वगैरे विचारत नाही. ते ऑब्व्हियसली ते एक होतंच वेन यू एक थोडंसं तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा ते लोकांना माहिती असतं की हे कॅरेक्टर कसं करेल सक्षम. सो ते त्यांचा अंदाज असतो. पण डेफिनेटली सो लव लग्न होच्यासाठी ते कॅरेक्टर माझ्यासाठी नवीन असल्यामुळे मला त्यांनी ऑडिशनसाठी विचारलं होतं. आणि मला असं वाटलं की एक नंबर यार. आणि मला त्यांनी मला तेव्हा त्यांनी जी स्क्रिप्ट दिली तेव्हा मला ते वाचून असं वाटलं की अरे हे छोटीसी बातमधले अमोल पालेकरसारखं कॅरेक्टर आहे. तर मला असं वाटलं की किती इंटरेस्टिंग आहे, कारण मी ते तसं कॅरेक्टर कधी आजपर्यंत केलंच नव्हतं. तर मला ते खूप भारी वाटलं आणि मी म्हटलं की अरे नक्कीच मी आपण करूया वगैरे. आणि त्याच्यानंतर आय डिड लाईक 3-4 ऑडिशन्स आम्ही केलं, कारण की एक ऑडिशन झाली मग त्यांना ते आवडलं, मग ते म्हणले की आता ये आपण जरा विथ कॉस्ट्यूम करून बघू वगैरे. सो असं करत करत मग एकदा चॅनलची लोकं आली आणि मग ते सगळं. सो आय थिंक इट वॉज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक प्रोसेस. आणि डेफिनेटली तुझा सेकंड जो पॉईंट होता की तेव्हा सोशल मीडिया, आत्ता पण मी आय एम व्हेरी बॅड ॲट सोशल हो ऍक्च्युली तुझं म्हणजे तितका असं ऍक्टिव्ह नाहीये तू. ते मला खूप लोकांनी त्याच्यावरती खूप बोललेत की ते इंस्टाग्राम आणि ते सगळं. तर मी आता ते बेसिक करायला लागलो, पण आय एम व्हेरी बॅड ॲट सोशल मीडिया. आणि मला असं वाटतं की डेफिनेटली इट्स हेल्पिंग एव्हरीबडी राईट नाव. जे सगळे आत्ता ऑनलाईन जे काही सगळे कंटेंट क्रिएटर्स आहेत, आय थिंक इट्स व्हेरी गुड फॉर देम. पण आय डोंट थिंक इट्स माय कप ऑफ टी. आणि मला असं वाटतं की आपण जे काम करतो त्यातनं लोकांना ऑब्व्हियसली कळतंच की आपण आपल्या कामात कसे आहोत. सो इंस्टाग्राम हां आय फील फोटो बिटो टाकायला वगैरे इट्स इंटरेस्टिंग, पण ते आय डोंट नो रील्स वगैरे ते इट्स नॉट माय थिंग. ओके. पण आता ही जी कामं येत आहेत किंवा एक काम केल्यामुळे किंवा म्हणजे सुरुवातीच्या काळात छान कामं मिळाली किंवा पहिलाच छान सिनेमा मिळाल्यामुळे पुढे कामं येत गेली. पण मग आता असं काही आहे का की कामं आल्यानंतर किंवा भूमिका निवडताना काहीतरी एक स्पेसिफिक विचार ठेवला आहे का, कामं येत आहेत ती स्वीकारायची, नक्की काय आहे? आय थिंक त्याच्यात 2 गोष्टी आहेत मला असं वाटतं. एकतर मी स्वतः असा व्यक्ती आहे की मला जर कॅरेक्टर इंटरेस्टिंग वाटलं तर पैसे आय डोंट इवन म्हणजे मी ते कन्सिडर पण करत नाही. आय एम लाईक तुम्हाला जेवढं मला म्हणजे लाईक न आवडतीच्या आपण ह्याच्या ते मला ती गोष्ट आवडली आणि एव्हरीथिंग आय वॉज लाईक जे आहे त्याच्यात आपण करू, असं काही हे नाही आहे. आणि त्याच्यात दुसरा पार्ट पण असतो की आता आपल्याला घर पण चालवायचं असतं. सो वेन यू आर चूजिंग समथिंग, मला असं वाटतं की द कॅरेक्टर इज लाईक ठीकठाक आहे पण द मनी इज गुड दॅन डू इट, बिकॉज फायनली तुमचं घर त्याच्यावरती चालणार आहे. पण जर कॅरेक्टर खूप भारी असेल तर मला असं वाटतं की पैसे एवढे कन्सिडर केले नाहीत तरी चालेल, कारण की त्या कामातनं मे बी तुम्हाला अजून एक बेटर काम मिळू शकतं विच इज गोइंग टू ऑल्सो पे यू बेटर. सो मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी तशा आहेत. आणि म्हणजे मी स्वतःला असं कन्सिडर करतो की मी आत्तापर्यंत जे केलं नाही आहे ते तसं काहीतरी मला जर करायला मिळालं तर आय थिंक खूप मजा येऊ शकते, कारण की आपण स्वतःला पण इतकं एक्सप्लोअर करत असतो इन अ डे टू डे लाईफ ऑल्सो. म्हणजे कधी कधी असं वाटतं मला की मी म्हणजे आज मी असा वागलो एका व्यक्तीशी किंवा कोणाशी किंवा घरी आईशी बाबांची कोणाशी, तर मला असं कधी कधी वाटतं हीच सिच्युएशन जर काल झाली असती तर मे बी मी असा नसतो वागला, किंवा हीच उद्या झाली असती तर मी आत्ता जसं वागलं तसं मे बी वागणार नाही. कारण मला जर कळतं आहे की ही सिच्युएशन जी क्रिएट झाली आहे ही यु नो इट्स कॉम्प्लिकेटेड ऑर समथिंग, तर मला असं वाटतं की मी ही सिच्युएशन काल झाली असती तर मी काय केलं असतं, मी या सिच्युएशनला सामोरा कसा गेलो असतो, किंवा आत्ता जसं वागतोय ते कितपत योग्य आहे किंवा कितपत. सो मला असं वाटतं आपण डे टू डे लाईफमध्ये पण स्वतःला इतके एक्सप्लोअर करत असतो, तर तसंच आपल्याला कामात एक्सप्लोअर करायला मिळालं ना तर त्यासारखी दुसरी सुंदर गोष्टच नाही. म्हणजे कमाल. एक स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आज त्यांचा कोर्स संपतोय आणि उद्यापासून कामं मिळवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तर काहींचं असं होईल की ओके मला लगेच काहीतरी मिळालं, काहींचं असं आहे की मला 3 महिन्याने मिळालं, किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये तुझ्या बाबतीत कधी असं झालं आहे का की एक काम मिळाल्यानंतर पुढचं काम मिळायला वेळ गेला आहे, किंवा या लोकांनी काम मिळेपर्यंत स्वतःवर काम काय करावं आणि किंवा पॉझिटिव्ह कसं राहावं, किंवा तू जसं मगाशी मला म्हणाला की तुझं लिखाणही चालू आहे, तर असे वेगवेगळे स्किलसेट डेव्हलप करावेत का ॲक्टरने, याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कर ना. हो नक्कीच. म्हणजे माझ्याबरोबर तर असं अनेकदा झालं की एक प्रोजेक्ट लाईक फॉर एक्झाम्पल लव लग्न लोचा संपल्यानंतर
एक जवळपास 7-8 months लाईक इट वॉज अ कम्प्लीट ड्राय पॅच, की जिकडे लाईक बेसिकवाले येत होते पण ते मला काही करण्यात इंटरेस्ट येत नव्हता आणि कसं, आणि अशी चांगली इंटरेस्टिंग कामं मिळायला खूप वेळ गेला. सो 7-8 महिने पूर्णपणे ड्राय पॅच होता. आत्ता लॉकडाऊनमध्ये इट्स फ्रस्ट्रेटिंग, इमेन्सली फ्रस्ट्रेटिंग. खूप टेन्शन येतं बिकॉज आपल्याला घर पण चालवायचं असतं, आपल्याला घरी पैसे पाठवायचे असतात आणि सगळ्या गोष्टी असतात. प्रचंड टेन्शन येतात, प्रचंड फ्रस्ट्रेशन येतं, की म्हणजे आपल्याला दिसत असतं की आपल्याच लीगमधल्या बाकी आपल्या आजूबाजूच्या लोकांना खूप काम मिळते आणि आपल्यालाच का मिळत नाही. अशा वेळेस तर खूप जाणवतं. एक्झॅक्टली. आणि असं इट इज, हे वी आर ऑल ह्युमन बिंग्स. आपल्याला वाटतच असतं की अरे ह्याला मिळतंय यार, पण आपण त्याच्यावरती रिॲक्ट कसं करायचं किंवा आपण ते आपल्यावरती त्याचा कितका कमीत कमी इफेक्ट होऊन द्यायचा, की आपण शेवटी वी आर ऑल ह्युमन बिंग्स. आपल्याला सगळे इमोशनल्स आहेत. आपल्याकडे जेलसी आहे, आपल्याकडे कोणाबद्दल हेट्रेड आहे, कोणाबद्दल तरी राग आहे, सगळं. पण त्याचा आपल्यावरती किती कमीत कमी परिणाम होऊन आपण द्यायचा हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि जरी तो व्यक्ती आपल्या समोर आला तरी ते त्याला जाणवून नाही द्यायला पाहिजे की अरे हा माझ्याबद्दल वाईट विचार करतो किंवा काय. सो वाईट विचार किंवा मला असं वाटतं की इट इज सो ह्युमन टू फील की अरे ह्याला काम मिळतं आणि मला का नाही मिळते, किंवा त्याला ते ॲमेझॉन प्राईमची सिरीज मिळाली, यार मला कोणी ॲमेझॉन प्राईमची सिरीज का नाही विचार. These feelings come and they go also eventually, कारण की आपले सगळे मित्रच असतात फायनली. तर मला असं वाटतं की त्याचा इफेक्ट आपल्यावरती कसा कितपत होऊन द्यायचा हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि असं अनेक वेळा होणार आहे. आपल्या क्षेत्रात मेजर शब्द जो वापरला जातो इज पेशन्स. तुम्ही जेवढं पेशंटली गोष्टी हँडल कराल किंवा स्वतःवरती जेवढ्या पेशंटली तुम्ही कसं आहे ना, एक स्किल आपल्याकडे आली तर ते म्हणजे काय म्हणतो आपण, मोराचा जो पिसारा असतो त्याच्यात एवढी पिसं असतात. सो यू कीप ऑन ॲडिंग फेदर्स टू युअर कॅप. तर मला असं वाटतं की म्हणजे अनेक लोक तुमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येतील. लाईक तुमचा डान्स चांगला असेल तर मे बी तुम्हाला ABCD वगैरे हे असे जे फिल्म जातील की त्याच्यात तुम्हाला मिळू शकतं. किंवा आता हे सगळे लोक, आता टायगर श्रॉफ वगैरे त्यांनी मार्शल आर्ट्स त्यांचं एक हे केलं आहे. सो तुम्हाला तसं काही असेल तर त्याच्यात सो जेवढे तुम्ही तुमच्या कॅपमध्ये फेदर्स ॲड कराल किंवा जेवढे स्किल सेट्स तुम्हाला स्वतःत आणता येतील त्याच्या ते म्हणजे इट जस्ट ॲड ऑन. आणि जेवढ्या गोष्टी आपण शिकू ना, तुमची पर्सनॅलिटी त्याच्यामुळे वेगळी होतच जाणार आहे. तर मला एक माहिती आहे की स्वतःमध्ये एक असा बदल घडवायला पाहिजे की कुठलंही कॅरेक्टर, एनी स्क्रिप्ट ते आल्यानंतर लाईन्स आर नॉट इम्पॉर्टंट. ते सबटेक्स्ट जो आहे त्याच्यातला किंवा तो जो मूड आहे ना, तो जर आपल्याला अचीव्ह करता आला ना तर ते सगळ्यात बाप गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण की लाईन्स तर काय आपण तसं इम्प्रोवाइज करूच शकतो, पण तो मूडच जर चुकलो तर लाईन कुठलीही असू देत, डझंट मॅटर. वा, क्या बात आहे. तू आत्ता बोलताना नेटफ्लिक्स आणि ह्याचा उल्लेख केला, तर आत्ता सध्या OTTमुळे अनेक संधी आपल्याला उपलब्ध झाल्यात, म्हणजे नवोदित कलाकारांनाही. तर त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे किंवा काय वाटतं तुला एकंदरीत? चांगलीच गोष्ट आहे. ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन खूप वाढली आहे बिकॉज ऑनलाईन किंवा OTT कंटेंटवरती अनेक गोष्टी येतात. सो बऱ्याच लोकांना संधी, ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, विच इज अ व्हेरी गुड थिंग मला असं वाटतं. पण तेवढीच कॉम्पिटिशन पण वाढली आहे. सो एव्हरी कॉइन हॅज 2 साईड्स. तशातला प्रकार आहे. एक जर चांगली बाजू आहे तर एक थोडी फ्रस्ट्रेटिंग बाजू पण आहे, कारण की मग सगळ्यांनाच एकत्र काम नाही मिळू शकत, कारण की ते एक गोष्ट होऊ शकते. पण मला असं वाटतं की काही कंटेंट्स खूप इंटरेस्टिंग आहे आता. म्हणजे आय रिअली लाईक, मी फर्जी आत्ता म्हणजे जस्ट कपल ऑफ मंथ्स बॅक मी ते संपवलं. आणि मला असं वाटलं की राजन DK आर फेनॉमिनल. म्हणजे ते खूपच बाप डिरेक्टर्स आहेत. म्हणजे फॅमिली मॅन किंवा हे इट्स अमेझिंग. म्हणजे ज्या लेवलचा कंटेंट हे लोक, हे मेकर्स दे आर मेकिंग इज आय थिंक फेनॉमिनल. आणि आय वुड डेफिनेटली लाईक टू वर्क विथ ऑल दीज पीपल्स, कारण की मला त्यांच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळतील अगेन स्वतःमधल्या, की मला लाईक रिस्पेक्टफुली मी त्यांच्याकडे बघतो की अरे हे यांच्या डोक्यात कसं आलं असेल यार कॉन्सेप्ट, किंवा
मी त्या बाबतीत त्यांना खूप ॲडमायर करतो किंवा त्या बाबतीत मी खूप रिस्पेक्ट करतो. सो आय थिंक हे सगळे मेकर्स, हे सगळे डिरेक्टर्स आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब आणि खूपच भारी आहे म्हणजे. क्या बात आहे. तुला परत थोडंसं मागे नेते. जसं मी तुला म्हणाले की जो आपल्याकडे जो 2 कामांच्या मधला वेळ असतो, तर तू त्याबद्दल मार्गदर्शन केलं, पण आम्हाला हे ऐकायला आवडेल की सक्षम अभिनयाचा रियाज म्हणून काही करतो का, किंवा ह्या सगळ्या मधल्या काळामध्ये त्याचं काय काम चालू असतं नक्की स्वतःवर, किंवा काय? किंवा काय होतं बेसिकली, हे मी का विचारलं, कारण की विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की ओके आत्ता सध्या मला काम नाही आहे किंवा मी काय करायचं आहे, ओके आता माझा क्लास संपला आहे, क्लास जोपर्यंत असतो, कोर्स सुरू असतो तोपर्यंत संडे टू संडे काहीतरी ॲक्टिव्हिटी इथे घडत असते, पण त्यानंतर मी काय करायचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी, जसं तू म्हणाला की ओके तुम्ही वेगवेगळे स्किल सेट डेव्हलप करा, पण ॲक्टिंगसाठी किंवा त्यांनी रोज काय करायला हवं असं त्यांच्या मनात फार प्रश्न असतो, किंवा अच्छा मग हे ॲक्टर लोक नक्की स्वतःवर काम करतात म्हणजे काय करतात. सो तुझं असं काही आहे का, किंवा तू काय काम करतो किंवा काय असतं? म्हणजे मी आत्ता मध्ये मी जसं मी सांगितलं की ते लव लग्नच्या नंतर बरेच महिने माझ्याकडे काही काम नव्हतं. सो तेव्हा आणि मी तेव्हा मला त्या सिरियलसाठी त्यांनी खूप वजन पुट ऑन करायला लावलेलं, किंवा त्याच्यात जस्ट आधी झिपऱ्या रिलीज झालेला. सो तेव्हा आय वॉज प्रिटी फॅट. तर त्याच्यानंतर मी असं म्हटलं की दिस हॅज टू स्टॉप. म्हणजे आपल्या वजनावरती आपला जर कंट्रोलच नसेल तर मग यू आर युजलेस. तर मग आय स्टार्टेड रनिंग, आय स्टार्टेड वर्किंग आउट. मी खूप एक्सरसाइज करायला लागलो. मग त्या रनिंगची हॅबिट माझी चेंज होऊन मग मला मॅरेथॉन पळायला आवडायला लागलं. सो मग मी 3-4 42 किलोमीटर्सच्या मॅरेथॉन पडलो. मग मी सिंहगड ते राजगड हे केलं, ट्रेल रन केलं 25 किलोमीटर, 4-5 21 किलोमीटर पडलो, 15 किलोमीटर. सो हे मी करत होतो, कारण की तुम्ही जेव्हा पळता ना अर्ली मॉर्निंग वेन यू गेट अप अँड यू स्टार्ट रनिंग, तर तो जो मॉर्निंग ब्रीज असतो ना ते तुम्हाला इतकं पीस देऊन जातो की मला असं वाटतं की तिकडे तुमचं अर्धं टेन्शन तिथेच कमी होतं. बिकॉज तुम्ही युअर अन अर्ली रायझर, आणि इफ यू स्टार्ट एक्सरसाइजिंग ऑर वॉट एव्हर, त्या घामाने जे त्या वाऱ्याने जे तुम्हाला एक फिलिंग येतं ना, ते एक आपसुकच तुम्हाला एक पीस देऊन जाणारं फिलिंग आहे असं मला वाटतं. आणि मग बाकी घरी आल्यानंतर मग मी थोडं मेडिटेशन करायचो, ओम वगैरे म्हणायचो, आणि मग बाकी घरी आल्यानंतर मी वर्कआउट करायचो, स्किपिंग बिपिंग हे सगळं मला चालू असायचं. आणि मग त्याच्यानंतर आय यूज टू रीड अ लॉट. मी तेव्हा त्या काळात मी खूप नाटकं वाचली. मी खूप नाटकांवरती आपण जर लिहायला लागलो तर काय होईल. सो मी खूप ब्रेनस्टॉर्म करायचो स्वतः बाबतीतच, की जसं मी मगाशी म्हणलं की त्यांना ते कसं सुचलं असेल, तर मग मी असा विचार करायचो की एक कुठली तरी सिच्युएशन घेऊन त्याच्यावरती मला काही बनवता येतंय का, किंवा एक कुठली तरी फिल्म बघायचो, त्यातला एक जर ॲक्टर आवडला तर मी त्याचे खूप इंटरव्ह्यूज बघायचो की त्याचं कसं लाईफ आहे, किंवा आपण त्याच्याबद्दल म्हणजे आपण जर त्याला, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सगळ्यांनी जोकर सगळ्यांना फिल्म माहिती असेल, वॉकविन फिनिक्स. सो मी त्याचा बऱ्यापैकी चांगला मोठा फॅन आहे, आणि मी जोकर थिएटरमध्ये जाऊन 4 वेळा बघितलं आहे. सो मला त्याचं काम खूप आवडलं. सो तेव्हा मी वॉकविन फिनिक्सचे खूप इंटरव्ह्यूज बघायचो, किंवा लिओनार्डो डिकॅप्रिओचे खूप इंटरव्ह्यूज बघायचो, डॅनियल डे लुईस, इतकं सगळं काम. सो मी ह्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज बघायचो, मेरिल स्ट्रीपचं काम म्हणजे इंटरव्ह्यूज किंवा आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा कुठलीही फिल्म बघता ना, तर मला असं वाटतं की त्याच्यातून ॲक्च्युली आपल्याला शिकण्यासारखं एवढं आहे ना. म्हणजे मी आय रिमेंबर, म्हणजे आय डिडंट गेट इन ॲक्च्युली, पण मी जेव्हा FTIला अप्लाय करत होतो खूप आधी, मी डिरेक्शनसाठी अप्लाय करत होतो, तर तेव्हा मी समर सरांना फोन केलेला, नखा त्यांना, की सर मी असं करतोय, तर प्लीज मला थोडं गाईड करा ना, मला काहीच माहिती नाही की परीक्षा कशी असते किंवा एंट्रन्स एक्झाममध्ये काय विचारतात. सो ते म्हटलं तुला काय करायचं, ॲक्टिंगमध्ये तुझं होऊन जाईल रे असंच. मी म्हटलं नाही मी डिरेक्शनसाठी. ते म्हणले ओके होल्ड ऑन. मग ते म्हणले की तुला वेळ कधी आहे. म्हटलं आहे सर आज वेळ. ते म्हणले मी घरी येतो तुझ्या. तर मी म्हटलं ओके. ते घरी आले मला. ते म्हणले की कुठली फिल्म आहे तुझ्याकडे आत्ता बघायला. म्हटलं सर इनग्लोरियस बास्टर्ड्स आहे, क्विंटन टॅरंटिनोची फिल्म. तर ते म्हणले व्हेरी गुड लाव. इतके कॅज्युअली होते ना, लाव. फिल्म सुरू झाली, पहिली फ्रेम पॉज. काय दिसतंय, ही फ्रेम डिरेक्टरनी काय लावली. म्हटलं सर ओपनिंग शॉट फिल्मचा ग्रासलँड आहे, एक झोपडी आहे. हां ओके प्ले. पॉज.
हे काय, हे का दिसतंय, डिरेक्टरनी हे का केलं, त्याला हे का करायचं, त्याला हे का दाखवायचं वाटलं. मग मला अजूनही गुजबम झालं. मग मला ते रिअलाईज झालं की डिरेक्शन करणं ह्याला इट इज नॉट अन इझी जॉब. आणि इतकी क्लॅरिटी पाहिजे त्या व्यक्तीला की मला ह्या फ्रेममध्ये हे का दिसायला पाहिजे, हे जेव्हा मला कळतं तेव्हा मी तो शॉट घेणार. आणि ते इट ओपन्ड अ डिफरंट वर्ल्ड फॉर मी. कारण की तोपर्यंत आपण असं असतो की हां ठीक आहे फिल्म आहे, हां डिरेक्टरनी चांगलं काम केलं, पण डिरेक्टरनी चांगलं काम केलं म्हणजे काय केलं आहे हे समजून आपण जेव्हा घेतो ना, ते दॅट आय थिंक इज द मोस्ट फॅसिनेटिंग थिंग जे माझ्या आयुष्यात घडलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे इनग्लोरियस बास्टर्ड आय स्टील रिमेंबर आणि कॅनॉट फॉरगेट इन माय लाईफ. आम्ही जवळपास ती फिल्म म्हणजे तो आले बिचारे, एवढा मोठा माणूस आले 4 वाजता दुपारी आले, आम्ही 5 तास पिक्चर बघत होतो इनग्लोरियस बास्टर्ड. एक फ्रेम पॉज, हे का दाखवलंय, हे का दिसायला पाहिजे, असंच का असायला पाहिजे, हाच इकडनं शॉट का घेतलाय, OTSच का घेतलाय, इकडनं 2 शॉटच का घेतलाय, इकडेच का कॅमेरा आहे, इथेच का. आणि मी त्या रात्री झोपूच शकलो नाही. कारण की मी म्हणलं की तू किती मूर्ख मुलगा आहेस की तुला म्हणजे तू ज्यासाठी अप्लाय करतोयस ते तू अप्लाय का करतोयस हेच तुला माहिती नाही आहे. म्हणजे तुझ्यासारखा फुलिश माणूसच या जगात नाही. मी म्हणलं की थांब, आय हॅव टू डू समथिंग अबाउट इट. मग मी त्याच्यानंतर आय स्टार्टेड वॉचिंग ज्या मला आवडत्या फिल्म्स होत्या ना आधीच्या, मग मी ते सगळे बघायला लागलो परत अशा पद्धतीने. म्हणजे गॉडफादर बघितला, पॉज प्ले, हे का दाखवलं, हे का. आणि त्याच्यानंतर मला असं रिअलाईज झालं की जेव्हा आपण म्हणतो की हा डिरेक्टर भारी आहे, तर तो भारी काय हे आपल्याला जाणवलं तेव्हा आपण फिल्म मेकर होऊ शकतो असं मला वाटतं. आणि हे जे स्किल सेट्स आपण जे डेव्हलप करतो, जे फेदर्स ऑन द कॅप वगैरे, ते सगळे आर ॲडॉन्स. बेसिक आपल्याला काय करायचं हे आपण असं क्लिअर असायला पाहिजे असं मला वाटतं. पण मला एक प्रश्न पडला की जेव्हा ॲक्टिंगची इतकी कामं मिळत असताना तुला मध्येच डिरेक्शन करावं असं का वाटत होतं, म्हणजे किंवा का वाटलं आता FTIला जाऊयात आणि डिरेक्शनच करूयात? मला असं वाटलं की आय वॉन्ट टू बी अ क्रिएटर. म्हणजे मला आय वॉन्ट टू शो समथिंग जे मी विचार केला किंवा जे माझ्या डोक्यात आहे. मला वाचनाबद्दल एक गोष्ट इतकी फॅसिनेटिंग वाटते की सेम पुस्तक आपण दोघांनी जरी वाचलं ना, माझं व्हिज्युअलायझेशन कम्प्लिटली वेगळं असणार आहे, तुझं व्हिज्युअलायझेशन कम्प्लिटली वेगळं. सो मला असं वाटतं की एनी कंटेंट हे आपल्या डोक्यामध्ये कसा क्रिएट होतो हे मला असं तेव्हा वाटलं की अरे आय वॉन्ट टू टेल अ स्टोरी. आणि मला सांगायचं आहे की मला दाखवायचं आहे, आय वॉन्ट टू शो वर्ल्ड जे जे मी स्वतः एक्सपिरियन्स करतो किंवा जे माझ्या डोक्यात आहे ते मला, आणि कोणाला दाखवायचं म्हणून नाही, मी ते करू शकतो का. जे माझ्या डोक्यात क्रिएट झालेली एक व्हिज्युअल आहे ते मी प्रॅक्टिकली आणू शकतो का, हा मला स्वतःवरती करून बघायचा एक्सरसाइज होता. दॅट मला फिल्म रिलीज पाहिजे किंवा लोकांनी माझं कौतुक करायला, तर मला काहीही मला फरक पडत नाही. जे डोक्यात माझ्या व्हिज्युअल आहे ते मी प्रॅक्टिकली ऑन दॅट लोकेशन, ऑन दॅट सेट हे मी क्रिएट करू शकतो का, ही माझ्यासाठीचा असलेला टास्क आहे जे मला प्रूव्ह करायचं स्वतःला, बाकी कोणाला नाही. सुपर्ब यार. मला एक अजून एक पडलेला प्रश्न असा आहे की तू खूप सिनेमे केलेत आणि तुलनेने तशा कमी सिरियल केल्या, तर जेव्हा आपण सिनेमा करतो तेव्हा बऱ्यापैकी आपल्याला वेळ मिळतो की आपल्या कॅरेक्टरवर काम करण्यासाठी, तसं सिरियलला होत नाही. आणि तुला इतकी सिनेमांची सवय असताना काय अनुभव होता तुझा सिरियलचा, किंवा म्हणजे तुलनेने तेवढी क्रिएटिव्हिटी आपण नाही दाखवू शकत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तो सिरियलचा अनुभव कसा होता, किंवा असं काही कारण आहे का सिरियल कमी करायच्या वगैरे? नाही असं काहीच नाही. जसं मी म्हणलं की आता मला इफ आय वॉन्ट टू एक्सप्लोअर थिंग्स, मला काही गोष्टींना स्टॉप म्हणायला लागतं. कारण की आपण एकच नाही करू शकत ते. म्हणजे म्हणजे मला ते माझे सगळे मित्रच आहेत, पण ते सॉरी सासू सून अँड दॅट्स नॉट माय थिंग. आणि मला ते ऑनेस्टली ते म्हणजे मला आय डोंट नो, जाऊ दे. सो तो एक मुद्दा आहे. कारण की मी केलेल्या 2 सिरियल्स आहेत, आंबटगोण आणि लवलग्न लोचा, आय थिंक दे आर तेव्हाच्या वन ऑफ द बेस्ट सिरियल्स होत्या बिकॉज दे आर डिफरंट. जे नॉर्मल जगात चालू होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं ते, आणि ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि सिरियलचा एक्सपिरियन्स वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे आंबटगोडमध्ये तर सगळेच होते, म्हणजे वंदना गुप्ते होत्या, संजय मोने, अभिजित चव्हाण, विशाखा,
सो विशाखा सुभेदार, समीर चौगुले, एव्हरीबडी वॉज देअर. आणि मला आणि ती माझी सिरियल पहिलीच होती. आणि जेव्हा मी ती सिरियल केली तेव्हा मी स्वतः 21 वर्षाचा होतो. ॲडजस्ट म्हणजे मी जस्ट माझं कॉलेज संपून 3rd इयर संपून मला तिकडे सेटवरती बोलवलेलं. सो तेव्हा पण मी सगळ्यात लहान होतो अगेन. सो त्या फॉर्मॅटमध्ये काम कसं, आपलं काय होतं, आपलं पाठांतर चांगलं असतं. सो ते सीन तुझं रे, आमचं नाही, सगळ्यांचंच नाही. पण म्हणजे ते ॲक्टर असं तर पाठांतर बेसिक येते. तर मला असं कळलं का, हे फार महत्वाचं आहे. तर मला सो ते होतं. सो मला कधी डायलॉग्स विसरण्याचं टेन्शन नव्हतं. फक्त त्या काही गोष्टी ज्या असतात ना, सायकोलॉजीज ज्या असतात, म्हणजे मला काकस्पर्शच्या वेळी पण एवढं टेन्शन आलं होतं. कारण की तेव्हा तर मी असा 19-20 वर्षाचा होतो आणि मला जे कॅरेक्टर प्ले करायचं होतं त्याच्यामध्ये मी वडील आहे असं मला प्ले करायचं होतं. सो मी तेव्हा मला प्रश्न पडला की मला पर्सनल आयुष्यातच हा एक्सपिरियन्स नाही टू बी अ फादर, तर मी एक ॲक्टर म्हणून ते कसं पोर्ट्रे करणार आहे. तर मला त्याचं खूप टेन्शन आलं. म्हटलं तर मी वडील कसा वाटेन, एकतर मी आत्ताही मी 32 वर्षाचा वाटत नाही जो मी फक्त होणार आहे. सो मी म्हटलं आता काय करू यार. मी बाबांना फोन केला, म्हटलं डॅड हे असं असं, आणि मला ही सायकोलॉजीच माहिती नाही टू हाऊ टू लाईक यु नो बी अ फादर एनिथिंग. तर मग त्यांनी मला, ते जेव्हा माझ्या वयाचे होते म्हणजे तेव्हा ते जेव्हा वडील झाले नवीन, तर तेव्हा त्यांनी मला फर्स्ट टाइम इन हिज लाईफ ही टोल्ड मी दोज एक्सपिरियन्सेस, की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला कसं वाटत होतं आणि मला तुझं फुटेज पाहिजे होतं. सो माझं लकीली माय बर्थ इज कॅप्चर्ड ऑन अ कॅमेरा. सो माझ्या आईची डिलिव्हरी इज कॅप्चर्ड ऑन अ कॅमेरा, जे कधी कधी आम्हाला ते बघायला मिळतं. सो मला असं वाटलं की ते मग ही स्टार्टेड मला ते त्यांचे किस्से सांगायला लागले की मी कसा काम करायचो. मग जेव्हा कळलं मला मम्मा प्रेग्नंट आहे तेव्हा मग माझं फिलिंग कसं होतं आणि मग मला किती आनंद झाला, पण मला टेन्शन आलं की मग आता मला एवढी एक अमाऊंट महिन्याला आणावं लागणार आहे, का आता तुझं सगळं हे होणार आहे, मला तुझं डायपर, मला हे मला ते. आणि हे सगळे एक्सपिरियन्सेस त्यांनी माझ्याबरोबर शेअर केले. कारण की मी आय एम अ सेकंड चाइल्ड, मला दीदी आहे मोठी. सो ही वॉज टेलिंग मी अबाउट हर, की तिचं आम्ही असं केलं मग हे झालं वगैरे. तर मग ते एक्सपिरियन्सेस जेव्हा मला कळले ना तेव्हा मला वाटलं हां ओके, आता मी ह्यातनं काही काही गोष्टी विचार करून आय थिंक आय कॅन अप्लाय असं मला वाटलं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि कमिंग बॅक टू द सिरियल पॉईंट, मला असं वाटतं की हे सगळे लोक होते. आणि लवलग्न लोच्यामध्ये पण द कास्ट इज ऑड्या होता, ओमकार गोवर्धन, सगळे हे लोक होते. त्यामुळे जसं फिल्म इज अ कम्प्लिटली टीम एफर्ट पण द डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, तसं मला इकडे पण सेम फिलिंग वाटलं. फक्त इकडे मला असं वाटलं की इट बिकम्स मोर लाईक अ फॅमिली, बिकॉज तुम्ही वर्षभरात 365 दिवसापैकी तुम्ही अर्धा वेळ तर तिकडे किंवा 3-4 डेज तुम्ही जास्तच असता तिकडे. सो ते एक तुमचं एक तिकडे त्या लोकांबरोबर होणारं बॉन्डिंग किंवा अख्ख्या क्रू बरोबर होणारं बॉन्डिंग, आय थिंक हे खूप छान एक्सपिरियन्स आहे असं मला वाटतं. आणि डेफिनेटली सिरियल्स आर आत्ता खूपच जोरात चालल्या आहेत सगळ्या सिरियल्स. पण मला असं वाटतं की मी न करण्याचं कारण असं आहे की मला सर्चिंग फॉर समथिंग डिफरंट, आणि मला ते त्याच्यातनं जर मला अचीव्ह होत असेल कुठल्या सिरियलमधनं तर ऑब्व्हियसली मी सिरियल करेन, असं काहीच नाही. बिकॉज अगेन सिरियल ऑल्सो पेज यू वेल. सो तू मध्येच कॉलेजचा काहीतरी विषय काढला. सो मला असं म्हणायचं की या सगळ्या दरम्यान तुझं शिक्षण कसं तू मॅनेज करत होता, आणि कधी असं वाटलं नाही का की अरे बापरे हे म्हणजे आपण करू शकू का हे, किंवा आता थांबावं का ॲक्टिंग किंवा दुसरं काहीतरी करावं असं कधी वाटलं, किंवा जर सक्षम ॲक्टर नसतं तर त्याने काय केलं असतं? हां, दिस इज मला आय लव्ह कुकिंग. हो, मी खूप भारी जेवण बनवतो. म्हणजे सॉरी असं सगळे म्हणतात. हां, म्हणजे ज्यांनी खाल्लंय त्यांनी तरी म्हटलंय, आता बाकी माहिती नाही मला. सो आय वुड हॅव डेफिनेटली गॉन टू अ कलनरी स्कूल, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं इफ नॉट ॲक्टिंग. आणि त्याच्यानंतर आय वुड हॅव लव्ह टू बी अ शेफ. मला कारण सी दॅट इज ऑल्सो क्रिएटिव्ह फील्ड. टू क्रिएट अ डिश इज समथिंग सो अमेझिंग. आणि ती क्रिएट झाल्यानंतर ते आपल्याला मिळणारं एक आनंद की अरे हे मी बनवलं यार, हे जे फिलिंग आहे ना ते मला असं वाटतं की खूप भारी असतं. जसं आपण कधी कधी आपलं काम बघताना म्हणतो की हा सीन चांगला केलास ना तू, हे जे एक फिलिंग असतं स्वतःचं स्वतः ॲप्रिसिएशन, ते मला म्हणजे अगदीच डोक्याला तू एक सर्वोत्तम ॲक्टर आहेस हे म्हणण्याच्या ऐवजी
हा एक बरं केलंस आहे तू. एवढं जरी झालं तरी ते मला असं वाटतं की ते फिलिंग आपल्याला खूप आनंद देऊन जातं. सो येस, आय वुड हॅव लव्ह टू बी अ शेफ. आणि येस, स्कूलिंग माझं सिम्बासिसमध्ये झालं इथे प्रभात रोडला. आणि मी ती जी लाईफ में हंगामा आहे बमन इराणी आणि परेश रावलची ती फिल्म आम्ही शूट करत होतो. मी तेव्हा 10वीत होतो आणि ती फिल्म आम्ही फेबपर्यंत शूट करत होतो आणि माझे बोर्ड्स होते मार्चमध्ये. सो अभ्यास आदनमधनं आई मम्मा वॉज अ टीचर, सो ती आदनमधनं अभ्यास घ्यायची, बाबा मॅथ्स घ्यायचे वगैरे वगैरे. पण नाही, डिड प्रिटी वेल. मला 10वीत तेव्हा असं शूटिंग बिटिंग करून पण 81% मिळाले. सो आय वॉज प्रिटी हॅपी अबाउट इट. हां म्हणजे आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मला आवडलेली गोष्ट अबाउट माय कॉलेज लाईफ इज मी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर 5ही वर्ष 5 वेगवेगळ्या फिल्म्स करत होतो. म्हणजे मी 11वीत एक फिल्म केली, 11वीत दे धक्का केली, मग 12वीत शिक्षणाच्या आईचा गो केली, 12वीत मी अल्लाह के बंदे पण केली, मग फर्स्ट इयरमध्ये असताना शिक्षणाच्या आईचं, 12वीत अल्लाह के बंदे केली, फर्स्ट इयरमध्ये शिक्षणाच्या आईचा गो, सेकंड इयरमध्ये फक्त लढ म्हणा, थर्ड इयरमध्ये काकस्पर्श. असं ते सगळं होऊन तो मला आणि साईड बाय साईड काय अभ्यास व्हायचाच. म्हणजे मी ट्युशनला जायचो जेव्हा इकडे असायचो तेव्हा. आणि माझे काही फ्रेंड्स होते कॉलेजमधले अजूनही आहेत जे जे शाळेत पण होते, ते खूप हुशार आहेत. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे ती आम्ही एकाच शाळेत होतो. ती 10वीत असताना आमच्या शाळेत पहिली आली होती, महाराष्ट्रात दुसरी आली होती वगैरे असं. ती मग 12वीत महाराष्ट्रात पहिली आली वगैरे अशी. ती खूप ब्रिलियंट हुशार आहे ती. सो अशा सगळ्या मित्रांनी पण मला खूप मदत केली. किंवा मी कुठला क्लास मिस झाला तर मी हॅज टू कॉल देम. किंवा जेव्हा मी पुण्याला यायचो तेव्हा मी त्यांच्या घरी जायचो, मग ते मला शिकवायचे की हे असं बेसिक आहे वगैरे. सो हे सगळं करून, कारण की मला जे आवडतं त्याला नाही म्हणायचं नव्हतं, नाहीतर मग ते आपल्याला खऱ्या अर्थाने आवडतच नसतं. जर आपण म्हणलं की अरे यार कंटाळा हे झालं की संपलं. सो जे आवडतंय ते करायचं असेल तर मग तुम्हाला साईड बाय साईड तुमचं बेसिक तरी तुम्हाला, कारण की ते शिक्षण पण काय वाया नाही जाणार आहे. सो मी जर कॉमर्स करत असेल तर माझं जर मॅथ्स चांगलं तर आय कॅन कॅल्क्युलेट नंबर्स, किंवा मी माझं स्वतःचं अकाउंट आत्ता व्यवस्थित हँडल करू शकतो की मी कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. सो हे सगळं नॉलेज तुम्हाला इकडनं येतं जे तुम्हाला मे बी इकडनं मिळणार नाही. सो युअर नॉलेज इज नॉट गोइंग टू गो टू वेस्ट. मी तुला हा प्रश्न यासाठी विचारला कारण की तू कामं जरी चालू होती तरी तुझं शिक्षण व्यवस्थित पूर्ण केलं. कारण की आमच्याकडे जे काही विद्यार्थी आहेत, सो काही शाळेत आहेत, काहींचे कॉलेज चालू आहेत, सो ते आधी कंप्लीट करणं गरजेचं आहे. सो तुमच्याकडे एक बॅकअप राहतो. आणि मिडल एजची काही लोकं आहेत ज्यांच्यावर आता फॅमिलीच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत किंवा जॉब करतात, तर ना अशा लोकांचा फार प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्यांना कळत नाही की आम्ही जॉब सोडून हे पूर्ण वेळ करावं किंवा काय. सो अशांना तू काय साधारण मार्गदर्शन करशील? की बऱ्याच वेळेस असं होतं की मला करायचं, मला आवड आहे किंवा मला हे चालणार आहे, पण मी हे पूर्ण वेळ कसं करू किंवा मी जॉब सोडण्याचा जो निर्णय आहे तो कधी घेऊ, हे यामध्ये फार द्विधा मनस्थिती असते. तर साधारण तुला काय वाटतं या सगळ्यात? इट इज अ व्हेरी टफ कॉल. कारण की जेव्हा आपण ऑलरेडी नोकरी करत असतो, आपण सायकोलॉजिकली प्रिपेअर्ड असतो की मला 1 ते 5 तारखेमध्ये मला पैसे मिळणार आहेत. सो ज्यांना कोणाला हा डिसिजन घ्यायचा आहे, इट इज अ व्हेरी व्हेरी हार्ड डिसिजन. कारण की जसं मी म्हटलं की काम मिळालं नाही तर घरी बसावं लागतं. सो इट इज अ व्हेरी टफ कॉल मला असं वाटतं. आणि तो आय थिंक प्रत्येकाने त्याच्याबद्दल खूप विचार करूनच हा निर्णय घेतला पाहिजे. आणि आपण स्वतःला पण एक ॲनालाइज करायला पाहिजे की ठीक आहे आपण हे आवड म्हणून करतोय, पण हे जेव्हा मी प्रोफेशनली करीन तेव्हा ह्याच्यात पण खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. की कॉल टाईम्स असतात, किंवा तुम्हाला ऑलटुगेदर तुमचं शहरच बदलायला लागतं, जिकडे तुमचं शूट असेल तिकडे तुम्हाला जावं लागतं, किंवा बऱ्याच तशा पण रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. मग तुम्ही ॲक्च्युअल सेटवर जाऊन परफॉर्म कसे करता हे आपल्याला स्वतःला पण ॲनालाइज करता यायला पाहिजे असं मला वाटतं बिफोर टेकिंग दॅट डिसिजन. म्हणजे मला जर स्वतःवरती कॉन्फिडन्स, म्हणजे जर मला बेसिकली स्वतःला वाटत असेल ना की हां यार मी ठीकठाक करू शकतो, तर मग आपण हा निर्णय घ्यायला एक आपल्याला थोडासा बॅकअप मिळू शकतो. पण जर आपल्याला असं वाटत असेल की हां ठीक आहे मी हॉबी म्हणून करू शकतो, पण मला असं वाटतं की मी एवढा चांगला ॲक्टर नाही आहे किंवा एवढी चांगली ॲक्टर नाही, मग डोंट. कारण की आपण हाफ हार्टेडली कुठली गोष्ट करणार असू तर त्याला काही अर्थच नाही. मग तुम्हाला जर इकडे 1 ते 5 तारखेपर्यंत पैसे मिळतात, बी हॅपी इन इट. आणि
मला असं वाटतं की तुमचं ऑफिस संपल्यानंतर जर तुम्हाला काही क्रिएटिव्ह करायचं असेल तर देन तुम्ही ते करू शकता. म्हणजे एक नाटक केलं, त्याची संध्याकाळी रिहर्सल असेल, मग प्रयोगाच्या वेळी तुमचा प्रयोग असेल तेव्हा एक दिवस सुट्टी टाकली किंवा असं, दिस ऑल यू कॅन मॅनेज. पण जर स्वतःला माहिती आहे की मी नाही आहे, ठीक आहे यार, मी सगळं करतोय किंवा करते, पण आय डोंट थिंक मी तिकडे फिट होईन असं जर वाटत असेल तर मग आय वुड सजेस्ट नॉट. पण असं जर वाटत असेल की हां यार कर लूंगा मैं थोडाफार मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की मी करू शकेन, असं मला वाटतं की कॅरेक्टर कुठलंही आलं तरी मी करू शकेन असं वाटत असेल तर मग तसं पण डिसिजन घेऊ शकतो. येस. अजून एक प्रश्न तुला विचारायचा की नाटकात म्हणजे काही काम वगैरे नाही केलं आणि तुला बऱ्यापैकी फिल्म्स मिळायला लागल्या, कॅमेराची म्हणजे कामं मिळायला लागली. सो तुला असं कुठे वाटतं का की नाटक केलं असतं तर अजून काही त्याचा फायदा झाला असता, किंवा म्हणजे काय कसं बघतोस तू नाटकाकडे, किंवा आत्ता सध्या तू म्हणतोस की तू लिहितोय किंवा तुला आता डिरेक्शनही करायचं आहे, असं काय आहे नाटकासंदर्भात तुझं मत? नाटक हे माझं ऑब्व्हियसली इट इज माय फर्स्ट लव्ह. कारण की आपण म्हणजे मी तरी जनरली नाटकाचा, आज माझ्या नाटकाचा शो आहे असं मी कधीच म्हणत नाही, माझ्या नाटकाचाच प्रयोग आहे असंच म्हणतो. कारण की फिल्म कसं आहे, वेन यू गेट दॅट कॅरेक्टर ना, तुमचा एक फ्लो सेट होतो, सीन वाईज तुम्ही जाता आणि तुमचा अख्खा फ्लो सेट होतो. पण नाटकात मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक प्रयोगात काही ना काहीतरी ॲड सबट्रॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही स्वतःला एक काहीतरी वेगळं ॲटिट्यूड देऊन बघू शकता. म्हणजे ऑब्व्हियसली नाटकाच्या फ्लोला त्याचा प्रॉब्लेम न होता, पण जे मी म्हणत होतो ना की एक्सप्लोअर करणं, सो मला असं वाटतं की नाटकामध्ये आपण जास्त एक्सप्लोअर करू शकतो ते कॅरेक्टर. कारण की तुम्ही प्रत्येक प्रयोगात तुमचं असलेलं बाकीच्या ॲक्टर्सबरोबर तुमचं असलेलं एक रिलेशनशिप, लाईक यु नो ॲक्टर्स रिलेशनशिप, म्हणजे माझी आई किंवा वडील आहेत आणि मी मुलगा आहे, हे एक रिलेशन किंवा हे एक डायनॅमिक, किंवा माझी बायको आहे हे एक डायनॅमिक. सो ते रिलेशन मला खूप जास्त भारी वाटतं. कारण की एव्हरी शो वी कॅन यु नो फाइंड समथिंग और ट्राय इम्प्रोवायझिंग समथिंग जे आपल्याला प्रयोग संपल्यानंतर वाटेल की चांगलं होतं, हे आपण इन्क्लूड करू शकतो अँड विच विल बी ऑन द लॉंगर रन. पण काही कधी कधी वाटू शकतं की हे काय भंगार होतं, हे काढून टाकायचं. सो ते गोष्टी मला खूप आवडतं. आणि नाटक तर ऑब्व्हियसली मला प्रचंडच मजा येते. कारण आमचा जो ग्रुप आहे, आम्ही म्हणजे थिएट्रॉन म्हणून आमचा एक ग्रुप आहे नाटकाचा, त्याच्यामध्ये आम्ही एक वेगळा म्हणजे सो आम्ही काय करतो, आम्ही कीप ऑन चॅलेंजिंग असेल. सो आम्ही ते एक हिंदी नाटक केलं होतं, एक नावाचं एक हिंदी नाटक होतं. त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा असा त्याचा एक म्हणजे कन्सेप्ट असा होता की जर एखादी गोष्ट जर बघायची नसेल तर आपण डोळे बंद करू शकतो, किंवा जर आपल्याला काही गोष्टी ऐकायच्या नसतील तर यु नो, किंवा आपल्याला काही बोलायचं नसेल तर आपण तोंड बंद करू शकतो, किंवा पण जो आपल्या आजूबाजूला चाललेला जो अननेसेसरी साऊंड आहे, जो आपल्याला खरं तर ऐकायची काही गरज नाही, तो आपण बंदच नाही करू शकत, आपण कान बंदच नाही करू शकत. सो ते आम्ही एक असं काय म्हणतो आपण फॅन्टसी सारखं आम्ही एक केलं होतं की एक मुलगा असतो, एक माणूस असतो आणि तो जगावरती खूप वैतागला, कारण की खूप अननेसेसरी साऊंड्स, मुंबईच्या लोकलमधनं प्रवास करणारा वगैरे असा एक तो लोअर मिडल क्लास माणूस असतो. आणि तो म्हणतो की अरे यार मला एक गोष्ट मिळायला पाहिजे जेणेकरून ते सगळे आवाज बंद होतील. मग त्याला एक सूटकेस सापडते. तर ते सूटकेसमध्ये असं होतं की त्याने टिचकी वाजवली की ती सूटकेस उघडते आणि ते बंद केलं की आजूबाजूचे सगळे आवाजच नाहीसे होतात. म्हणजे सगळे फक्त असेच बोलत असतात, असेच बोलत. सो आता हे करणं इट्स इज व्हेरी डिफिकल्ट. सो मग ती बॅग आमचे काही इंजिनियर मित्र होते, कारण ती ऑटोमॅटिकली उघडायला पाहिजे ना, की फिजिकली उघडली तर त्या फॅन्टसीला काही अर्थच नाही. मग आमचे इंजिनियर मित्र आले, मग त्यांनी ती एक बॅग बनवली जी रिमोटवरती चालायची. मग एक पिठात एक माणूस बसायचा, मी असं केलं की सायमल्टेनियसली तो करायचा, मग ती बॅग उघडायची वगैरे असं. आणि ते एकतर हिंदी भाषा वेगळी, सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग ते सगळं मोठं मागे शॅडो प्ले चाललाय वगैरे असे सगळ्या गोष्टी होत्या. सो मला असं वाटतं की हे आपण नाटकातच अचीव्ह करू शकतो, कारण की इकडे आपलं बजेट्स पण बऱ्यापैकी कमी असतात आणि आपण स्वतःला जास्त चांगलं एक्सप्लोअर करू शकतो असं मला वाटतं. सो नाटक करायला जर मिळालं तर त्यासारखी दुसरी चांगली गोष्टच नाही. एक शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा की तू आत्ता भाषेचा उल्लेख केला की हिंदी नाटक होतं, असं तुला भाषेवर काम करायला लागलं.
बेसिकली हा पण प्रश्न मी स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारते. काय होतं की इथे येणारे जे विद्यार्थी असतात तर ते फक्त पुण्यातलेच आहेत किंवा असं हे नसतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या भाषेवर तिथले जे प्रॉपर आहे त्याचा एक लहेजा असतो आणि मग अशा वेळेस ना विद्यार्थ्यांना कधी कधी तो न्यूनगंड असतो की अरे बापरे मला म्हणजे मला माझ्या भाषेमुळे काही प्रॉब्लेम येईल का किंवा ह्या सगळ्या. तर ह्याच्यावर साधारण काय काम करावं किंवा कसं करावं किंवा ह्यावर तू काय मार्गदर्शन करशील त्यांना? मला जेव्हा मी ते हिंदी नाटक करत होतो तेव्हा माझ्यासाठी पण एक तो टास्क होता, कारण की जेव्हा एक मराठी माणूस हिंदी बोलतो तर तो आपला एक मराठी टोन त्याच्यात येतोच. तर मला असं वाटलं की मग मी तेव्हा माझा एक मित्र आहे, मग तो त्याला उर्दू व्यवस्थित येतं. तो इज अ मुस्लिम बेसिकली, पण तो माझा खूप जवळचा मित्र आहे. म्हणजे आय वेंट टू हिम. मी त्याला म्हटलं की बॉस माझा मराठी टोन काढून दे. मग आम्ही रोज एक तास भेटायचो, मग आम्ही हिंदीत बोलायचो. मग काही उर्दू शब्द त्यांनी मला शिकवले की हा शब्द सारखा उच्चारत राहा जेणेकरून तुझं तो टोन जाईल किंवा काय. सो आम्ही हिंदीत बोलायचो आणि मग एका पॉईंट नंतर मला असं वाटलं की हां माझं थोडं चेंज झालं आहे. मग मी माझं प्रॅक्टिसच आहे. मग माझा एक पंजाबी मित्र होता, त्याच्याकडे गेलो. मग त्याला म्हटलं मला पंजाबीचं मला इंट्रोड्यूस मी टू युअर लँग्वेज. मग आम्ही ते शिकलो. मग असं करत करत मग तो माझा टोन पूर्ण कधी जातच नाही, कारण की यू कम विथ इट. म्हणजे आपण मराठी आई वडिलांच्या पोटी जन्मालेलं, सो ते आपल्या जीन्समध्येच ते आहे. सो ते पूर्ण कधी जाणारच नाही, पण ते किती कमी होईल ना हे आपण शकतो आपण त्याच्यावर. नक्कीच मजा आली सक्षम तुझ्यावर गप्पा मारायला. नक्कीच खूप प्रश्नांची उत्तरही विद्यार्थ्यांना मिळाली असतील.